अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या 2 महिन्यांपासून सततच्या पावसाने तथा वादळी वाऱ्याने संत्रा ऐन काढणीच्या अवस्थेत असताना जास्त पाऊस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात संत्राफळ गळून पडत आहे। त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी तिवसा तहसील कार्यालयावर आंदोलन केले। यावेळी शेतकऱ्यांनी गळ्यात संत्र्याच्या माळा घालत सरकारचा निषेध नोंदवला व तहसीलदारांच्या टेबलवर संत्री फेकत संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 3 लाख रुपये मदत करण्याची मागणी केली। तातडीने संत्रा गळतीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे व शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अन्यथा रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा दिला। उत्पादक शेतकरी असून यावर्षी सततच्या पावसामुळे सुरुवातीपासून फळगळ झालेली आहे आणि संत्र्याची साईजसुद्धा वाढलेली नाही। त्यामुळे यावर्षी भाव मिळणे दुरापास्त आहे आणि या सरकारने बांगलादेशाने जो टॅक्स वाढवलेला आहे त्या टॅक्सपोटी मागच्या वर्षी जी रक्कम मंजूर केली होती ती रक्कम संत्रा व्यापाऱ्यांना देण्याचं सरकारने ठरलं होतं, परंतु ती कोणालाही दिलेली नाही। त्यामुळे सरकारजवळ असलेले ते पैसे आणि पुन्हा सर्वेक्षण करून ते पैसे आम्हा शेतकऱ्यांना यावर्षी कमीत कमी हेक्टरी 3 लाख रुपये देण्यात यावे, तेव्हाच संत्रा उत्पादक शेतकरी या ठिकाणी जगेल। अन्यथा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना संत्र्याच्या झाडावर कुऱ्हाड चालवल्याशिवाय पर्याय राहणार नाही। आणि हे जे महायुतीचं सरकार आहे हे सरकार शेतकऱ्यांना खत औषधे याच्या किमती भरमसाठ वाढत आहे, त्या मानाने उत्पादनाचा खर्च निघत नाही आणि संत्र्याचा जो मशागतीचा खर्च आहे तो खूप वाढलेला आहे। त्यानुसार मोर्शी, वरुड, आर्वी, आष्टी या तालुक्यामध्ये जे सर्वेक्षण चालू आहे ते सर्वेक्षण आपल्या तिवसा तालुक्यातसुद्धा व्हावं आणि सोबतच आम्हालासुद्धा न्याय द्यावा। या ठिकाणी सत्तारूढ पक्षाचे आमदार नसल्यामुळे, विरोधी पक्षाचे आमदार असल्यामुळे त्यांच्यासोबत त्यांच्या शेतकऱ्यावरसुद्धा अन्याय महायुतीचं सरकार करत आहे, हे काही योग्य नाही। जर त्यांनी योग्य न्याय दिला नाही तर संत्रा उत्पादक या 8 दिवसात या ठिकाणी पुढील पावित्र्य उचलेल असं मला सर्व शेतकऱ्याच्या वतीने वाटते। आज तिवसा तालुक्यातील सर्व संत्रा उत्पादक शेतकरी आणि काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून तहसीलदारांना आम्ही मुख्यमंत्री महोदय आणि कृषी मंत्री, फलोत्पादन मंत्री यांना निवेदन देण्यासाठी आलो। जी संत्र्याची फळगड या तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे ती दाखवण्यासाठी आलेलो आहे। बाजूच्या आमच्या तालुक्यांमध्ये आज जिल्हाधिकारी दौरा करत आहेत आणि या संदर्भात सर्वेक्षणाच्या आणि पंचनामाच्या सूचना तातडीनं कृषी फलोत्पादन खात्याला आणि महसूल विभागाला मुख्यमंत्री महोदयांनी आणि कृषी मंत्र्यांनी देण्यात याव्या। त्याचप्रमाणे हेक्टरी 3 लाखाची मदत शेतकऱ्यांना देण्यात यावी, अन्यथा 7 दिवसानं तिवसा महामार्गावर चक्काजाम करण्याचा इशारा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या माध्यमातून व तिवसा तालुका काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही देत आहोत। AS न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर।